तर कसे आज सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारी कडक असा जय भीम आणि जय शिवराय. तर पुन्हा एकदा 50 रुपयाच्या आरशामध्ये मी माझा लाख मोलाचा चेहरा दाखवला आणि आज आपल्याला जायचं होतं शोला नेरळला. सो मी पहिल्यांदा गेलो केस कापायला. केस खूप वाढले होते कारण नेरळवरून मला जायचं होतं गावी. तर केस वगैरे कापून आलो मी घरी आणि रेडी झालो नेरळला जाण्यासाठी आणि ट्रेन पकडली. जशी नेरळ स्टेशनच्या जवळपास आपली ट्रेन गेली तसं आपल्याला गावी आल्यासारखा वाटत होता. आणि ही आहे आपली आजची टीम. सो फुल राडा होणार आजच्या शोला. स्पायडी अदा, कैलाश अदा, चेतन, खूप सारी सगळी आपली टीम होती. सो फायनली आम्ही पोहोचलो रिसॉर्टला जिथे आपलं लोकेशन होतं आणि हे जे रेड कार्पेट दिसतं तिथे आपल्याला आपला परफॉर्मन्स करायचा होता. त्यानंतर आम्ही गेलो रूमवरती कारण आपल्याला शो स्टार्ट करायला खूप वेळ होता. त्यामुळे आम्हाला दिला होता एक रूम. सो रूमवरती येऊन डायरेक्टली झोपून गेलो. त्यानंतर कैलाश दादा मला बोलला चल आर्यन आपण रील करूया. पण रील करायला आपण कोरिओग्राफर घेतला चेतन. सो आमची काही रील झालीच नाही. त्यानंतरला आपण घेतलं सगळ्यांनी ब्लॅक कारण रिहर्सल करायची होती, टेक्निकल रिहर्सल. जशी टेक्निकल रिहर्सल संपली आम्ही सगळे गेलो नाश्ता करायला. नाश्त्यावरती सगळ्यांनी ताव मारला. त्यानंतर आम्ही झालो रेडी आणि रेडी झाल्यावरती आम्ही घेतली प्रॉपर्टी बनवायला. आणि आजचा आपला शो होता गंगा आरतीचा आणि यांचं काय चाललं ओव्हर ॲक्टिंगची दुकान. जसा मी कॅमेरा यांच्याकडे घेऊन जात होतो तसं हे लोक काम करायला दाखवत होते की बाबा आम्ही काम करतोय. आणि हा आहे व्हायरस म्हणजे कोरोना व्हायरस नाहीये. जसं त्याचं नाव युनिक आहे तसं त्याचा डान्स परफॉर्मन्स पण युनिक आहे. आणि हा आहे आपल्या आजच्या शोचा लोकेशनचा व्ह्यू. सो फायनली आपण प्रॉपरली असं रेडी झालो. टीका लावण्यासाठी आम्ही रिटर्न रूमवरती आलो आणि त्यानंतर काही वेळाने आपला शो चालू झाला आणि शो संपला पण आम्हाला लागलेली भूक तर न जेवता आम्ही केळी घेतल्या निघालो स्टेशनला कारण मला जायचं होतं गावी आणि लास्ट ट्रेन होती. सो लास्ट ट्रेन पकडून आम्ही आलो ठाणे स्टेशनला आणि ठाणे स्टेशनला बघतो तर एवढी भीड. बोललो चला आता कसं तरी जाऊया गावी. नंतर ठाणेवरून पकडली मी ट्रेन गावी जाण्यासाठी आणि गावी जाणाऱ्या ट्रेनमध्ये पण इतकी भीड होती ना कारण 3 दिवस लोकांना सुट्टी होती. सो आकाशदा मला भेटला होता आणि हा तिथेच झोपला. चला तर मग आज पुरती एवढंच. मी तुम्हाला भेटेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.